1950 सालचा ख्रिसमस. पॅप एका पार्टीला गेला होता. त्या पार्टीत अनेक तरुण मुलं होती. पॅपची आजवर झालेली नाचक्की अनेक तरुणांनी ऐकली होती. त्यापैकी एका तरुणाने पॅपला काहीशा कुत्सितपणे त्याच्या निरर्थक प्रयोगांविषयी विचारलं. पॅप यावेळी 67 वर्षांचा होता. गेले 30-35 वर्ष या प्रयोगामध्ये तो राबत होता. त्यात मेहनत घेतली होती, त्यात विचार केला होता, मनन केलं होतं. हा कालचा पोरगा आपली टिंगल करतो हे लक्षात येऊन तो अगदी मनातून कळवळला, पण काही न बोलता बसून राहिला. त्याची पत्नी मारी हे सगळं बघत होती. तिला राहवलं नाही. तिरमिरीत ती उठली आणि चांगलं तासभर पोटतिडकीनं तिनं भाषण केलं. पॅपनं आयुष्यात पचवलेले अपमान, पराभव, त्यावर केलेली मात आणि ध्येयानं पेटून केलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा ती बोलत राहिली. ग्रीसमध्ये असताना त्यानं सैन्यात जाऊन केलेली देशसेवा, त्यानंतर कुष्ठरोगांच्या वस्तीत राहून निरपेक्षपणे केलेली मानवसेवा, त्यानंतर अमेरिकेत येऊन एकही दिवस सुट्टी न घेता अविरतपणे केलेली विज्ञान सेवा, तिनं बिनपगारी असिस्टंट म्हणून त्याला इतके वर्ष दिलेली साथ, हे सगळं आठवून ती भडाभडा बोलत राहिली. त्याची सारी धडपड एकाच गोष्टीसाठी होती, ती म्हणजे कॅन्सरचं निदान करणे नव्हे तर कॅन्सरच्या आधीच्या स्टेजमध्ये निदान करणे, कॅन्सरला वेळीच प्रतिबंध करून होऊच न देणे.